सर्वांना नमस्कार। आज होती शुभ्राच्या पप्पांना सुट्टी आणि सकाळच्या जेवणासाठी मी बनवलेलं होतं छान बटाट्याचं कालवण, पोळ्या आणि माझ्यासाठी बनवलेली होती छान भाकर। आणि शुभ्राच्या पप्पांना तशी पण सुट्टी जरी असली तरी त्यांची बाहेरची कामं ही ठरलेलीच असतात, त्यामुळे आज सकाळीच ते त्यांच्या कामासाठी निघून गेलेले होते। तर दुपारी तसे पण ते येणार होते आणि मला करायचे होते थंडीचे लाडू। हे गहू मी कालच छान भाजून घेतलेले होते आणि शुभ्राच्या पप्पांनी रात्री मला दळून पण आणून दिलेले होते। त्यानंतर इथे मी जे मटेरियल घेतलेलं आहे ते मी अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे। आणि खारका पण उन्हामध्ये छान सुकवून घेतलेला होता, त्यामुळे गिरणीमधून ते पण छान बारीक करून आणलेलं होतं मी। खोबरं आणि खारका हे दोन्ही पण सोबतच मी दळून आणलेलं होतं। तर खारका मी इथे 2 किलो घेतलेलं होतं आणि खोबरं 1 किलो घेतलेलं होतं। त्यानंतर मखाना, डिंक। आता मखाना जो आहे ना तो मी याआधी कधीही टाकलेला नाही आहे लाडवांमध्ये, पण ह्यावेळेस पहिल्यांदाच टाकते आहे, कारण शुभ्राचं असं म्हणणं होतं की मखाना पण खूप छान लागतो मम्मी। तर मग फर्स्ट टाईम तो आणलेला होता। आणि गूळ जो आहे तो गुराळावरून आणलेला आहे, म्हणजे तो गूळ पण इतका छान आहे ना, तोंडामध्ये टाकल्याबरोबर असा वितळून जातोय। आणि त्यानंतर इथे मी खसखस घेतलेली आहे, डिंक, मखाना तर आहेच, त्यानंतर तीळ थोडीशी घेतलेली आहे आणि आपले काजू बदाम। आणि जी मेथी आहे ती मी 2 दिवस आधीच दुधामध्ये छान भिजत ठेवलेली होती, कारण दुधामध्ये भिजत ठेवली ना मेथी की ती कडवट लागत नाही। तर हे सर्व साहित्य मी छान तुपामध्ये, गावठी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि मग ते छान मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि मग हे सर्व मटेरियल जे आहे ते एकत्र केलेलं आहे। आणि गूळ जो आहे तो तुपामध्ये छान वितळवून घेतलेला आहे मी, म्हणजे त्याचा छान पाक करून घेतलेला आहे 10-15 मिनटं मीडियम गॅसवर। तर हे असे आपले लाडू झालेले आहेत। तर लाडू करण्यासाठी मला शुभ्राच्या पप्पांनी, विवांनी पण मदत करू लागलेले आहेत। आणि आज होती चंपाषष्ठी, तर मी जास्त काही नाही, वरण भात आणि वांग्याचं भरीत बनवलेलं होतं नैवेद्यासाठी। आणि आज तशी पण दिंडोरीची जत्रा पण होती, म्हणजे छान 12 गाड्या वगैरे ओढल्या जातात। तर ते बघण्यासाठी विवान आणि विवानचे पप्पा गेलेले होते आणि आम्ही जाणार होतो संध्याकाळी दर्शनासाठी। तर वांग्याच्या भरीताची पूर्ण रेसिपी पण मी टाकलेली आहे। तर मंदिरामध्ये ना थोडंसं उशिरा गेलं ना की दर्शन छान भेटतं, कारण सुरुवातीला आहे ना इतकी गर्दी असते, म्हणजे अक्षरशः उभं राहायला पण जागा नसते आणि गर्दीमध्ये जाणं आहे ना बरोबर पण वाटत नाही, म्हणजे कोण कसं तर कोण कसं। त्यामुळे आम्ही ना थोडंसं लेटच जातो, म्हणजे एक 7-8च्या दरम्यान गेलं ना की मग दर्शन पण छान भेटतं। तर हे बघा, ही दिंडोरीची आमची 12 गाडे असे ओढले जातात। विवान आणि शुभ्राचे पप्पा दोघं पण गेलेले होते छान हे बघण्यासाठी आणि पूर्ण भंडाऱ्याने माखून आलेले होते। तर आल्यानंतर विवानने खूप छान मस्ती केली आणि डान्स पण आम्हाला करून दाखवला, कुणाची तरी नक्कल करून दाखवत होता तो आणि छान डान्स करत होता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। बाय।